इचलकरंजी येथे कापड खरेदी विक्री व्यवहारातून तब्बल 42,32,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी महेंद्र पारसमल नहार वय वर्ष 64 राहणार योगेश्वरी प्लाझा बातेमाळा इचलकरंजी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रघुनाथ गोवर्धन खंडेलवाल, दीपचंद रघुनाथ खंडेलवाल दोघे राहणार साई सदन स्टेशन रोड इचलकरंजी तसेच जयप्रकाश करवा राहणार वसंत कॉलनी तांबेमाळा इचलकरंजी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महेंद्र नहार यांच्याकडे केके ग्रुप ऑफ टेक्सटाइल्स व आर्किटेक्ट्स या फार्मची पॉवर ऑफ अटॉर्नी असून आरोपींनी व्यापारी संबंध निर्माण करून मोठ्या प्रमाणात कापड माल खरेदी केला. मात्र संबंधित मालाची परस्पर विक्री करून त्याची रक्कम स्वतःकडेच ठेवत विश्वासघात केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. 3 एप्रिल 2024 ते 31 मे 2024 या कालावधीत गांधी कॅम्प परिसरातील कार्यालयात हा व्यवहार झाला होता. दरम्यान देय रकमेची मागणी केल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तर देत शिवीगाळ व धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळेकर करीत आहेत.